Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. वेलकम टू एम्बिशन IQ. आज आपण काय करणार आहोत, पॉलिटीमधील थर्ड जो चॅप्टर आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामधला मानवतावादी प्रश्न. पहिला आपण काय बघितलं, दुसऱ्या चॅप्टरमध्ये जागतिकीकरण बघितलं. आता काय बघायचं, महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यामध्ये मानवतावादीचे प्रश्न कसे होत गेले 1991 नंतर, ते आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. पर्यावरण आणि शाश्वतता. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण, आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी. म्हणजे काय पर्यावरण म्हणजे काय? एन्व्हायरमेंट म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला जे आपल्याला दिसतं, जे की सजीव असतील किंवा निर्जीव असतील, त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? पर्यावरण म्हणतो. एन्व्हायरमेंट असे आपण म्हणतो. पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते, हे आपल्याला माहीत आहे. यामध्ये माती असेल, हवा असेल, पाणी असेल, खडक असेल, हवामान असेल इत्यादींचा समावेश केला जातो. मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच एक भाग समजला जातो. ह्युमनली डेव्हलप्ड एन्व्हायरमेंट हा देखील याचा एक भाग मानला जातो. म्हणजेच असे भूप्रदेश ज्याचे परिवर्तन माणसाने शहरी भागामध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केलेले आहे. म्हणजे काय, ज्या ठिकाणी शेती होती त्या ठिकाणी आता मोठमोठे इमारती उभ्या केलेल्या आहेत. हे काय झालं, माणसाचे एन्व्हायरमेंट झालेलं आहे. ज्या ठिकाणी नापीक जमीन होती तिथे शेती करण्यास सुरुवात केलेली आहे. हे काय झालं, एक ह्युमनली डेव्हलप्ड एन्व्हायरमेंट आहे, माणसाने तयार केलेलं एन्व्हायरमेंट आहे. 1972 साली स्टॉकहोम येथे, स्टॉकहोम हे कुणाची राजधानी आहे? स्वीडनची. स्वीडन या देशाची राजधानी आहे. येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरणाविषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंध विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला. 1972 साली पहिल्यांदा विचार केला गेला पर्यावरणाचा, जो की स्टॉकहोम कन्व्हेन्शन असे त्याला म्हणले जाते, करार असे म्हणले जाते. या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे. मानवी पर्यावरण म्हणजे मानवाने निर्माण केले आणि मार्गदर्शन करणे असा होता. 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. ब्रंटलँड कमिशन या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आला. डेव्हलपमेंट, शाश्वत म्हणजे काय? कंटिन्युअस असणारा. आपण त्याला काय म्हणतो? कंटिन्युअस गोल्स आपले असणे गरजेचं आहे, सातत्यता असणे गरजेचं आहे. ते त्यांनी तिथं निर्माण केलं की कसं पर्यावरणाला आपण आर्थिक विकास करत असतानाच पर्यावरणाची सेवा, संरक्षण आपण कसे करू शकतो, या कन्व्हेन्शनमध्ये, या करारामध्ये सांगण्यात आलेलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलवली. ही परिषद ब्रंटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणारी होती. या परिषदेचा हेतू सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याची होती. म्हणजे काय, आपल्याला सामाजिक आणि आर्थिक विकास तर करायचंच आहे, परंतु जे पर्यावरणामध्ये ऱ्हास होत आहेत ते टाळायचं. पर्यावरणामध्ये कोणकोणते ऱ्हास होत आहेत? मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री लागली आहेत तर त्यामधून धूर निर्माण होतो. धूर निर्माण होतो त्यामुळे काय होईल, वातावरण सगळे घाण होण्याची किंवा बाद होण्याची शक्यता असते. आणि मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, हीट वाढत आहे, टेम्परेचर वाढत आहे. हे कशामुळे होत आहे? सगळं पर्यावरणाची हानी होत चालल्यामुळे होत आहे. आता नवीन तर कन्सेप्ट येत आहे की जलवायू परिवर्तन म्हणजे क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजमध्ये मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होत आहे. जे आर्टिक आणि अंटार्क्टिक जे जिथे बर्फ आहे ते काय वितळायला लागलेलं आहे. जर समजा टेम्परेचर इतकं वाढलं क्लायमेट चेंजमुळे आणि जर ते बर्फ जर वितळलं तर पूर्ण पृथ्वी बुडून जाईल अशी शक्यता जाणवलेली आहे. आणि 2050पर्यंत अशी अपेक्षा केलेली आहे की जे टेम्परेचर आहे ते 2 डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. 2 डिग्री म्हणजे
चेष्टा नाही आहे, खूप टेम्परेचर वाढण्याची शक्यता आहे. आताच परवाच बघितलं असेल आपण एप्रिल मे मध्ये आपले भारताचे 10 शहर त्यामध्ये होते टेम्परेचरच्या लिस्टमध्ये. 52, 56, 48 असे टेम्परेचर त्या ठिकाणी दर्शवत होते. मग हे कशामुळे होत आहे? पर्यावरणाचा ऱ्हासमुळे होत आहे. तुम्ही काय करता? झाडे तोडत आहात, पाण्याचा कसाही वापर करत आहात, पशु पक्ष्यांना मारत आहात, जी जीवनसाखळी आहे ती तोडत आहात. त्यामुळे हेच कन्व्हेन्शन तुम्हाला समजून सांगण्यासाठी त्याने बोलवले की तुम्ही या आणि आपण यावर चर्चा करूया. पुढे काय म्हणतात ते, त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे म्हणजे डेव्हलप्ड कंट्री यांच्या एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट होते. ही परिषद 1992 साली रिओ येथे झाली. रिओ कुठे आहे? रिओ हे ब्राझीलमधील एक देश आहे. ब्राझील कुठे आहे? साऊथ अमेरिका जो खंड आहे त्यामधला एक देश आहे. रिओ दी जेनेरिओ अर्थ समिट असे त्याला म्हणतो जातो. रिओ समिट 1992, रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशी या परिषदेचे विविध नावे आहेत. या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येते. शासन आणि उद्योग आणि स्वयंसेवी संस्थेचे नेते 2002 साली जोहान्सबर्ग हे कुठे आहे? जोहान्सबर्ग हे कुठे आहे? दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेची एक कॅपिटल आहे. येथे अर्थ समिटसाठी एकत्र आले. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय हे ठरले गेले. 2012 मध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली. पहिला कुठे झाली? 1992 मध्ये, त्याला आपण अर्थ समिट म्हणतो. त्यानंतर 2012 मध्ये रिओ दी जेनेरिओ पुन्हा एकदा इथे घडी बैठक निर्माण झाली. त्याला रिओ 20 किंवा रिओ अर्थ समिट 2012 असे संबोधले जाते. पर्यावरणीय शाश्वततेचा उद्दिष्ट नैसर्गिक साधनांचे संरक्षण करणे हे तर आहेच. ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे म्हणजे काय? सूर्यापासून मिळणाऱ्या एनर्जीचा उपयोग करणे, धरणातून जे पाणी पडते त्यामधून एनर्जी निर्माण करणे, वाऱ्यापासून एनर्जी निर्माण करणे ही तिथे चर्चा करण्यात आली. त्यानंतर काय? पर्यावरणीय साधनांची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे आणि दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनाचा व्याख्या आहे. पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याची क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे. म्हणजे आपण काय करतो? आता आपण खूप सारा पेट्रोलियम ऑइल काढत आहेत, खनिज तेल काढत आहोत, कोळसा काढत आहोत, झाडे तोडत आहोत. हे काय आहे? आत्ताचे आपण पोट भरण्यासाठी, आपल्या आत्ताच्या गरजा भागवण्यासाठी आपण करत आहोत. परंतु आपल्याला काय करायचं? आपल्या येणाऱ्या एक पिढीसाठी देखील ते साठवून ठेवायचं, त्यांनाच देखील उपयोगिता करून ठेवायचे. यासाठी शाश्वत विकास करणे गरजेचं आहे. शाश्वत म्हणजे कंटिन्युअसली, सातत्याने, आणि डेव्हलपमेंट, सातत्याने डेव्हलपमेंट करणे गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असे म्हणतो. युनायटेड नेशनने सांगितलेलं आहे की तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करण्याचा प्रयत्न करा. ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कोणकोणते आहेत ते पुढे येईलच आपल्याला. मग कोणकोणते आहेत? पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्यांची खाली उल्लेख केलेला. हवामान बदल, क्लायमेट चेंज होत आहे. हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन म्हणजे काय? ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, त्याचा मोठ्या प्रमाणात उत्सर्जन झाल्यामुळे काय होत? क्लायमेट चेंज होत आहे. त्यामुळे कसं हरितगृह असतात हे म्हणजे काय? जे आपण फ्रीज वापरतो, AC वापरतो, यामधून आपली वाहने असतील, यामधून मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असतील, मिथेन गॅस असेल, हे बाहेर पडत असतो. त्यामुळे काय होतं? ग्रीन हाऊस गॅसेस वाढलेले आहे. त्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस वाढल्यामुळे काय होतं? जे टेम्परेचर काय करतो ते वाढवण्याचे काम करत असलेलं आपल्याला दिसून येते. यामुळे दुष्काळ, वणवे वाढतो, उष्णतेचा लाटा. दुष्काळ, वणवे कुठं? आता ब्राझीलमध्ये तुम्हाला माहिती असेल 2019ची घटना आहे ही. ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागलेली होती आणि
ऑस्ट्रेलियामध्ये देखील लागलेली होती. का लागलेली होती? हे टेम्परेचरमुळेच लागलेली होती. उष्णता वाढत चाललेली आहे. उष्णतेचा लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर सायक्लोन येत आहेत. आता परवाच आपल्या महाराष्ट्रामध्ये निसर्ग हा सायक्लोन मोठी तुफानी फटकेबाजी करून गेलेला आहे असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे अम्फन हे देखील सायक्लोन पश्चिम बंगाल आणि उडिसामध्ये येऊन गेलेलं आहे. हे सगळे काय आहेत? हवामान बदलामुळे होत असलेले आपल्याला दिसून येते. प्रदूषण, हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांच्यात निकटचा संबंध आहे. हरितगृह वायूमुळे पृथ्वीच्या उष्णता तर वाढतेच, त्याशिवाय महानगरामध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोचते. वाहने निर्माण झाली, वाहने मोठ्या प्रमाणात धूर सोडतात. त्यामुळे जर दिल्लीमध्ये, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या ठिकाणी तुम्ही गेला तर त्या काय होतं? धुके निर्माण झालेले असतात. हे काय? धुळीचे कण जे हवेमध्ये धूर सोडला जातो ते तिथे जमा होतं आणि फक्त धूळ दिसतं. आणि त्यामुळे काय होतं? जरी तुम्ही बोलला तरी तुमच्या तोंडामध्ये जसं फटाक्याची आपली जी दारू असते जसे ती आपल्या तोंडामध्ये जात असते तशा घटना या डेली तिथं घडत असलेल्या आपल्याला दिसून येते. जंगलतोड, जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीस भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवताच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड आपल्या इथे होत असलेले आपल्याला दिसून येत आहे. ह्यासाठी आपल्या पूर्वीपासून लोक खूप प्रयत्न करत आहेत. चिपको आंदोलन आपल्याला माहीत असेल, सुंदरलाल बहुगुणा यांनी चालवलेलं आहे. त्यांनी झाडे तोडू नका असं म्हटलेलं होतं. या प्रकारचे इम्पॅक्ट आपल्याला परिणाम आपल्याला त्या ठिकाणीच जाणवत होते. परंतु मनुष्य हा खूप स्वार्थी आहे, तो कधीही सुधरत नाही. आपल्या फायद्यासाठी तो जंगलतोड करायला लागलेला आहे. जंगलतोड जर झाली तर काय होईल? तुमचं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते कमी होईल, कारण ऑक्सिजन हा झाडापासूनच मिळतो आणि आपण जे उत्सर्जित करतो हे कार्बन डायऑक्साईड आहे. ते कार्बन डायऑक्साईडचे मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. त्यामुळे काय होईल की ग्रीन हाऊस इफेक्ट वाढेल, टेम्परेचर वाढेल, या पृथ्वीवर राहण्याजोगे कुठलेही वातावरण निर्माण होणार नाही. पाण्याची कमतरता, लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळ परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता आज मोठ्या प्रमाणावर उभा राहिलेला आहे. कारण काय आहे? क्लायमेट चेंजमुळे काय आहे? पाऊस पडत नाही. पाऊस आधी काय व्हायचा? 4 महिने हिवाळा, 4 महिने उन्हाळा, 4 महिने असं होत होतं. परंतु आता ते सगळं ऋतू बदललेले आहे. पाऊस कधीही पडतो, उन्हाळा कधी येतो, हिवाळा कधी येतो, अशी घटना घडत चाललेली आपल्याला दिसून येत आहे. आणि लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काय होईल? पाण्याची कमतरता या गोष्टीमुळे होत आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे ही लोकांसमोर मोठी समस्या आहे. कारण स्वच्छ पाणी मिळणे हे कठीणच बाब आहे. जैवविविधतेचा ऱ्हास, जैवविविधता म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला जे असणार आहे जीव, वनस्पती, प्राणी असतील, हे सगळे काय झाले? बायोडायव्हर्सिटी झाली. हे एकमेकांची अन्न साखळी जसे आपण म्हणतो तसे यांची अन्न साखळी असते. एक जर घटक यामधून मेला, एक जर घटक कमी झाला तर ते पूर्ण जैवविविधतेवर त्याचा परिणाम होतो असल्याला आपल्याला दिसून येते. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदल हेही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण असलेले आपल्याला दिसून येते. भारताच्या पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणांचे नियोजन, प्रोत्साहन, समन्वय आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे आहे. आपल्याकडे मंत्रालय आहे असले. आता ते मंत्रालय कोणाकडे आहे? आपले महाराष्ट्राचेच एक मंत्री आहेत, त्यांच्याकडे आहे. त्यांचं नाव आता मला आठवना, परंतु पुढे जर आठवलं तर मी ते तुम्हाला सांगेन. जावडेकर आहेत, ते आपले पर्यावरण मंत्री आहेत. या मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील तलाव व नद्या, तेथील जैवविविधता, जंगल, प्राणीजगत इत्यादी नैसर्गिक साधनांचे संरक्षण करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले धोरणे व कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे हे आहे. हे करताना मंत्रालय शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मानवाचे कल्याण ह्युमन बेनिफिट या 2 मूल्यांचा आधार घेत असलेले आपल्याला दिसून येते. होप तुम्हाला हे कळालं असेल कशा प्रकारे पर्यावरणाचा आणि मानवतावादी प्रश्न कोणकोणते आहेत
त्यामधील पर्यावरण आणि शाश्वत विकास हे आज आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हे आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.